आता पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी एक मोठी बातमी। या प्रकरणी समिती गठीत करण्यात आली आहे। मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी समिती तपास करणार असून 7 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नोंदणी महानिरीक्षकांनी दिले। तसंच या प्रकरणी आरबी तारू यांचं निलंबन करण्यात आले। स्थानिक संस्था 1% आणि मेट्रोकर 1% माफ केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे। किमान 6 कोटी मुद्रांक शुल्कात माफी होत नाही असं मत नोंदणी महानिरीक्षकांनी नोंदवलेलं आहे। या समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र मुठे सर जे जॉइंट आयजीआर आहेत त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। सर, आता नोंदणी व मुद्रांक विभागाकडून पावलं कशी उचलली जात आहेत? तुम्ही अध्यक्ष आहात समितीचे, सुरुवातीला तर तुम्ही गुन्हा दाखल करायचा ठरवलंय, काय मुद्दे आहेत सर? या जमीन नोंदणीच्या गैरव्यवहारात जी अनियमितता झालेली आहे किंवा ज्या चुका झाल्या आहेत याबद्दल ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। 7 दिवसात आम्ही त्याचा अहवालही देणार आहोत। संबंधित कंपनीने ॲड्ज्युडिकेशनसाठी जेडीआर यांच्याकडे अर्ज दाखल केला होता। जेडीआरने त्यांना त्यानुसार 21 कोटी रुपये कळवलेले होते। त्यांच्याकडे लेटर ऑफ इंटेंट इंडस्ट्री डिपार्टमेंटचं कंपनीकडे असल्यामुळे त्यांना याच्यामध्ये 5% पूर्ण माफी मिळू शकते, परंतु लेटर ऑफ इंटेंट ग्राह्य धरायचं का एलिजिबिलिटी सर्टिफिकेट ग्राह्य धरायचं याबद्दल उद्योग विभागाकडून त्याची खातरजमा करून घेण्यात येईल। मात्र जरी त्यांना डेटा सेंटरसाठी 100% स्टॅम्प ड्युटी माफ असली तरी मेट्रो सेस आणि एलबीटी हा 2% त्यांना भरणं आवश्यक होतं, की जो 6 कोटी रुपये त्यांनी भरलेला नाही। याबाबत जेडीआर यांनी त्यांना वसुलीची नोटीस देखील दिलेली आहे। सर, ही जागा खरंच अशा पद्धतीने विकता येते का, असा देखील प्रश्न या ठिकाणी होतो, म्हणून तुम्हाला विचारतोय। असं शासनाची पूर्व परवानगी घेऊन जर नजराणा भरून जर परमिशन घेतली असती तर ती विकता येऊ शकते, तथापि याच्यामध्ये तशी काही परमिशन घेतल्याचं दिसून येत नाही। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।